जय हिंद. तर बघा, बऱ्याचशा मुलांचा आलेला एक प्रश्न आहे की अशी एखादी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आम्हाला सांगा की ज्याच्यामध्ये जे आहे आम्हाला जे आहे गव्हर्नमेंट जॉब म्हणा किंवा एक सिक्युरिटी ऑफ जॉब जे आहे हे आम्हाला लवकर मिळणार. तर बघा, तसं बघायचं झालं तर कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये जर बघायचं झालं तर जे सिलेक्शन घेतात त्यांचा जर तुम्ही इतिहास बघितला तर ते जवळपास 4-5 वर्ष असतील किंवा एखाद्याला मिळून जातं मे बी 1-2 वर्ष असतात. तर अशा प्रकारे जे आहे हे त्यांचा जो आहे एक सर्टन पिरियड ऑफ टाईम असतो की जो या फील्डमध्ये तुम्हाला जो आहे हा थांबावाच लागतो आणि तो जो आहे तो तेवढा टाईम सर्व्हाइव्ह करावंच लागतं. तर बघा, जे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहेत त्याच्यामध्ये बघा तुमची जी कॉम्पिटिशन आहे ती वाढतच राहणार आहे आणि त्याच्यामध्ये जे बरेचसे मुलं आहेत हे मागं का पडतात तर बघा, एक म्हणा स्कूल लेवलवरती किंवा कॉलेज लेवलवरती लागलेली सवय जी असते, पाठांतराची सवय जी आहे ही सर्वात त्याच्यामध्ये घातक ठरते. कारण की स्कूल आणि कॉलेजमध्ये असताना तुम्ही जे पाठांतर करून जायचे आणि एक्झाममध्ये लिहून यायचे, इथं तसं नाही आहे. इथं तुम्हाला जे आहे एक कन्सेप्ट जे आहेत हे क्लिअर असायला हवे. त्याच वेळेस तुम्ही काय करू शकता, प्रश्न सोडवू शकता. हे गोष्टी तुम्ही लक्षात ठेवत चला आणि तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये जा, तुम्हाला कॉम्पिटिशन आता मिळणारच आहे. तुमचे कॉम्पिटिटर हे तुमच्यापेक्षा चांगलेच असणार आहेत. तुम्हाला त्यांच्यासोबत कम्पीट करावंच लागणार आहे. जय हिंद, जय भारत.